श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तर कसं वाटतं आहे तुमच्या पेशलसाठी मी शिकत आहे, तरी पण तुम्ही प्रोत्साहन मला देत राहा, मला सपोर्ट करत राहा माझ्या चॅनलवर. माझे चॅनल नवीन आहे तर माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करत राहा. आणि मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर. तर सर्वात आधी घेऊ आपण तोंड ड्रिल. याला थोडं धुवून टाकूया. आपण एवढे घेऊ शकतो, थोडे जास्त बी घेऊ शकतो. तर सर्वात आधी आपण घेऊया तोंड ड्रिल घेऊया. त्याला थोडं धुवून घेऊ. धुवायसाठी मी एक स्वच्छ पाणी घेऊन घेते. थोडं कोवडीच मिळतात की याला चांगल्या प्रकारे धुवून घ्या. धुवून एका ताटामध्ये आपण काढून घेऊ. पाहू शकतो आपण याला एक 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 टाकत जाऊ. त्याला आपण असं थोडं जास्त आचरून वाढू. याला झाकून घेऊ. आता आपण करूया मसाल्याची तयारी. याच्यामध्ये घेतली मीठ, लसूण, घेतली, प्याज घेतली, त्याच्यानंतर आपण थोडं तेल टाकू. इथं तुम्हाला लागते तेवढं, कारण की आधीच आपण इथं तेल टाकलं आहोत. मी भाजी फोडणी घ्यायसाठी टमाटर टाकली, कांदे टाकली, मसाला, अद्रक लसणाचं वाटण आणि हे पूर्ण खडे मसाल्याचं वाटण. हे तुम्ही जर तुम्हाला श्रावण महिन्यात अगर मटणाची भाजी खात असाल चांगली टेस्टी, तर सर्वात आधी टाकू आपण कांदे. कांद्याला लाल होतपर्यंत आपण चांगल्या प्रकारे परतून घेऊ. याला चांगल्या प्रकारे लाल होऊ देऊ आपण. चांगल्या प्रकारे लाल झालं. याच्यामध्ये थोडा खडा मसाला टाकू. जास्त नाही, थोडाच टाकू. जास्त टाकलं तर थोडी चव कमी होते. जेवढा लागला आपल्याला तेवढाच आपण टाकू. थोडं आपण टाकूया टमाटर. पप्पा ना नीचे जा रहे तर संध्याला म्हटलं उठी घरी आली. हे टाकू आपण 2 चम्मच. 2 चम्मच नाही, कमीच टाकू, कारण की गावठी तिखट असल्यामुळे आपण याला कमीच टाकू. गावठी तिखट जास्त आणि चवीपुरतं मीठ टाकायचं तुम्हाला वाटलं तसं. आता हा कोरडा झाला द्यायचा, थोडा मसाल्याचं पाणी ठेवायचं. किती छान बदलला. जर तुम्ही गावठी तिखट टाकाल आपली तर त्याची चव अजून छान वाटते. आणि फ्लेवर किती छान आले याचं. हे
थोडे तळलेले हे आपण जे फ्राय केलेले त्याच्यामध्ये तो तेल होता थोडा, तो पण आपण टाकून देऊ आणि हे तोंडाला छान. जर रश्श्याची तोंडरीची भाजी पाहिजे तर तुम्ही रश्श्याची बी करू शकता आणि बिना रश्श्याचे पण मसालावाले तुम्ही तोंडऱ्याची भाजी ठेवू शकता. आणि पोळीच्या सोबत तर अजून चांगली. जर तुम्ही वरण बनवत असाल ना तर तुम्ही खरं सांगते मसाल्याचे तोंडरे म्हणजे बिना पाण्याचं, पाणी जास्त टाकू नका. तर साधं. आणि आमच्याकडे कसं हिंदी बोलतो आम्ही, तर मी कशी पहिल्यापासून मराठी बोलते, तर मराठी बोलते. आता हिला मराठी येत नाही, ही आता पहिलीच गेली आहे. तर कोणी नाही आता ही शिकत आहे. पण जेव्हा मी हिच्यासोबत हिंदीमध्ये बोलत नाही आणि मराठी बोलते, ही म्हणते का मम्मी इंग्लिशमध्ये नको बोलत जाऊ. अजून ही आता पहिल्या वेळी पहिलीमध्ये गेली आहे. मराठी पण पुढे वाढवू. आता पुढे आपण आपल्या भाजीकडे जाऊ. भाजी कशी दिसते तर आपली मसाला करते. अशीच तुम्हाला बनवायची आहे. आणि जर तुम्ही पाणी थोडा ग्रेव्ही ठेवू शकता, ग्रेव्ही बी ठेवू शकता, थोडं पाणी बी रससोबत नक्की खाऊ शकता. आता याला थोडं शिजू देऊया, तेलामध्ये शिजू देऊ, जास्त वगैरे पाणी नाही, थोडा तेलात. हे झाली आपली भाजी, बघू शकता तुम्ही. वाटत होतं आणि थोडंच टाकायचं, जास्त नाही. याला पण शिजवण्यासाठी ठेवू. ही आपली भाजी. चला खाऊयात पटकन. गरमागरम पोळीसोबत आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तर नक्की शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा, कमेंट तर जरूर करा. तर चला, संध्याकाळची वेळ झाली, दिवा लावायची वेळ झाली ना. मग आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर